सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय। शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना लागू होणार। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप। मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजाला द्या, बबनराव तायवाडे यांची मागणी। तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला सापत्न वागणूक, लक्ष्मण हाके यांची टीका। ओबीसींच्या बाजूने सरकारची भूमिका कधीच राहिली नाही। ओबीसींना शिष्यवृत्तीमध्ये 100% सवलती द्या। एससी एसटी प्रमाणे आम्हाला शिष्यवृत्तीमध्ये सवलती द्या। ओबीसी नेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची मागणी। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। जरांगे यांची प्रतिक्रिया। तर ओबीसी नेते नाही तर लाभार्थी टोळीचे नेते जरांगेंचा हाके, तायवाडे यांच्यावर निशाणा। माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबी चौकशी। वैभव नाईकांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांबाबत सविस्तर माहिती मागवली। एसीबीने कणकवली नगरपंचायतीला पत्र लिहून माहिती मागवली। नगरपंचायत आवश्यक माहिती एसीबीला सादर करणार। गेल्या 5 वर्षापासून एसीबी चौकशी करते, हे दबावाचं राजकारण असून माझ्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांनी दिली। राजन साळवी आणि इतरांची चौकशी सुरू होती, त्याचं काय झालं? वैभव नाईकांचा सवाल। किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। लाखो शिवभक्त रायगडावर दाखल। ढोल ताशांच्या गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष। शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर बंदोबस्त। आपण कुणाचे वारस आहोत याचं स्मरण करत आजचा दिवस साजरा करावा। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंचं मराठी जनतेला आवाहन। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पोस्ट। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्र्यांसह आदिती तटकरे, गणेश नाईक, अतुल पाटील, रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती। टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर। निदा खानने पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचे धर्मांतर केलं हे देखील समोर आले। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असं राजकारण कधी बघितलं नाही। आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमक्या मिळाल्या। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचे गंभीर आरोप। राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदे सेनेमध्ये नाराजी। औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात शिवसैनिक हरले। खालापूरचे माजी तालुका अध्यक्ष संदेश पाटील यांची टीका। महेंद्र थोरवेंनी अनिकेत तटकरेंना केलेल्या सहकार्यामुळे नाराज। 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। नागपुरातील संविधान चौकात कोकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। 7 ते 8 तरुणांकडून हातात बॅनर्स घेऊन सरकारचा निषेध। नीट परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची मागणी। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। देवस्थानांच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल। नवा कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे। बावनकुळे यांची माहिती। कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा। नाफेड आणि एनसीसीएफ कडनं बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय। नाफेड आणि एनसीसीएफ कडनं निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर। सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाणांच्या दरामध्ये तब्बल 20% वाढ। बियाणं खतांचे दर वाढल्यामुळे शेतीच्या खर्चामध्ये वाढ होणार। दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना देखील एक मोठा फटका। नाशिकमध्ये शासकीय मका खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। 7269 शेतकऱ्यांकडून 3,84,596 क्विंटल मक्याची खरेदी। तर 8,851 शेतकरी मका विक्रीपासून मात्र वंचित। जून महिन्यामधील एक आठवडा उलटला आणि तरी सुद्धा गडचिरोलीकरांना उन्हाचा कडाका सहन करावा लागतोय। गडचिरोलीमध्ये सध्या 42 अंश तापमान। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांच्या दरामध्ये तब्बल 20% वाढ। बियाणं खतांचे दर वाढलेत, त्यामुळे शेतीच्या खर्चामध्ये वाढ होणार। दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका। आणि